तर चला मग आपण बठाई माताची थोडीशी हिस्ट्री समजून घेऊयात. काही नाशिकवरून आलेले आहेत दादा ते देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि आज खास रामनवमी असल्यामुळे यात्रा आहे. गावातली चिल्लर पार्टी सगळे यात्रेला फिरण्यासाठी आले. यात्रेला आलेत बघा हे सगळे. काय नाव भाऊ आपलं? जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज 25 मार्च सर्व रामभक्तांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला माहितीच असेल जे या साईडला राहतात धुळे जिल्ह्यामध्ये रामनवमीला बठाई देवी मात्याची यात्रा असते आणि आपण आज त्या ठिकाणी जाणार आहोत. बठाई माता बघा तुम्ही या ठिकाणी जर धुळे जिल्ह्यावरून 30 किलोमीटर अंतरावर बधाने गाव आहे आणि या साईडला बधाने गावात आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बठाई देवी प्रसन्न बघा या ठिकाणी बोर्ड दिसेल. आणि अगदी या बोर्डपासून आतमध्ये बठाई देवीचं मंदिर 2 किलोमीटर अंतरावर हे आपलं बधाने गाव आहे. बधाने गावापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर बठाई देवीचं मंदिर आहे. सो आपण आता जाणार आहोत थोड्याच वेळात. चला गाईस, बधाने गावावरून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा बठाई माताचं बोर्ड दिसेल आणि ह्याच्या शेजारीच अगदी या ठिकाणी बठाई माताची जी कमान आहे बघा या ठिकाणी दर्जा टाईप बांधलेलं आहे. आणि इथनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हा आपला खंडलाईचा रोड आहे. इथनं अगदी अर्धा किलोमीटर अंतरावरतीच तुम्हाला मंदिर दिसेल. आपण आलोय त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. यात्रा असल्यामुळे ना संपूर्ण धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, चाळीसगाव, नंदुरबार, जळगाव सगळे लोक या ठिकाणी भाविक भक्त आलेले असतात. बघू शकता तुम्ही भरपूर ट्रॅफिक लागलेली आहे. अनेक गाड्या आल्या आहेत. चला आता जाऊयातच आपण थोड्या वेळात. चला गाईस, आपण आलोय त्या ठिकाणी पण इतकी जबरदस्त ट्रॅफिक आहे या साईडला. बघू शकता तुम्ही. गाडी जर असेल ना तर गाडी साईडलाच लावून या. इथे तुम्हाला बिलकुल मध्ये चालायला सुद्धा जागा नाही. बघा या साईडला तुम्ही जर बघितलं ना खूपच गर्दी आहे. म्हणजे पूर्ण रोड जॅम आहे. तुम्ही या साईडला जर वर बघितलं तर व्यवस्थित बघा तुम्ही इकडं पूर्ण रोड जॅम आहे डायरेक्ट. सो त्याच्यामुळे येताना ना गाडी त्या साईडलाच लावून या जेणेकरून तुम्हाला चालण्यासाठी व्यवस्थित जागा मिळेल. इतकी जबरदस्त गर्दी इथं की विचारही करू शकत नाही. सो त्याच्यामुळे गाड्या वगैरे लावण्या साईडलाच. मध्ये येताना या साईडला बघा अजूनही पूर्ण गाड्या लागल्या आहेत. इकडं सगळी शेती ना आजूबाजूला तर शेतामध्येच बऱ्यापैकी गाड्या लावून दिल्यात बघा या साईडला. काहीच आपण आतमध्ये आलो आहेत. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे बठाई माताचा सभामंडप दिसेल. हा पूर्ण सभामंडप आहे. आता आज काय झालं आहे की यात्रा असल्यामुळे ना भरपूर गर्दी आहे आणि अगदी मंदिराच्या समोरच तुम्हाला संपूर्ण पूजेचं साहित्य भेटेल. नारळ असेल, जे काय पूजेसाठी साहित्य लागतं ते या साईडला पण दुकानं आहेत, इकडे पण दुकानं आहेत. आणि आज या ठिकाणी यात्रा असल्यामुळे ना बऱ्यापैकी नाश्ता सेंटर आणि ते पण येते बघा आपल्या गावाच्या मुलं. चला आता आपण जाऊयात आतमध्ये. आज तर खूपच गर्दी आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये डायरेक्ट जाता नाही येणार. गर्दी इतकी जबरदस्त असते यात्रेला. प्रत्येक रामनवमीला बठाई मातेची यात्रा असते. बघू शकता तुम्ही हे गेट आहे. इथून आतमध्ये तर आता इतकं जबरदस्त मध्ये गर्दी की मध्येच जाता येणार नाही. आणि अगदी इथनं पूजेचं साहित्य घेतल्यानंतर ह्याच्या साईडलाच तुम्हाला बघा इथे नारळ फोडण्यासाठीची जागा तुम्हाला या साईडला पाहायला मिळेल. बघा या ठिकाणी मंदिराच्या अगदी समोरच नारळ ते फोडले जातात. बघू शकता तुम्ही या साईडला मंदिराच्या समोरच ही जागा आहे. या साईडला बघू शकता गाईज की या ठिकाणी ना बऱ्याच नवस केलेले असतात बऱ्याच भाविक भक्तांनी. त्याच्यामुळे या ठिकाणी नवसाचे कार्यक्रम पण केले जातात. आणि नवसाला बऱ्यापैकी इथे सर्वजण वरण भात, बट्टी आणि वांग्याची भाजी याचा नैवेद्य दिला जातो. या साईडला बघा जेवण चालू आहे. या ठिकाणी सभामंडपाच्या बाजूला अगदी इथे सगळी सोय केलेली असते. पाण्याची सोय आहे. आणि जर पाऊस जरी आला या ठिकाणी तर हा जो सभामंडप बांधला याच्यामध्ये तुम्हाला जेवणाची व्यवस्था केलेली असते या ठिकाणी. सो त्याच्यामुळे गावकरी जे आहेत त्यांनी पूर्णपणे खूप छान प्रकारे या ठिकाणी व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि आजूबाजूला बरीच मोकळी जागा असल्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. ठीक आहे, चला आपण जाऊयात आता आतमध्ये. बघा जे नवस केले जातात त्याचे नैवेद्य या ठिकाणी दाखवले जातात. या प्रकारे पंथी वगैरे जे आहेत ते दाखवले जातात. चला आता आपण जाऊयात आतमध्ये. तिकडनं जय माता या प्रकारे तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर मंदिर दिसेल. सो चला आपण जाऊयात आता आतमध्ये. आज भरपूर गर्दी आली. बघा हे आपलं पूर्ण सभामंडप आहे. ज्यावेळेस कधी पाणी पाऊस येतो त्यावेळेस या ठिकाणी सभामंडपामध्ये पण जेवण ठेवलं जातं. पाहू शकता तुम्ही. चला दादा या प्रकारे बघा
अगदी छान प्रकारे मंदिर बांधलेलं आहे आता, म्हणजे खूप छान प्रकारे सोय केलेली आहे. जवळच आपण आता आतमध्ये दर्शन घेऊयात. गाईस बघू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर गर्दी आहे. आलो होतो दादांनी कुठले दादा जिल्हा नाशिक बघा गाईस नाशिकवरून आलेले आहेत दादा ते देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज खास रामनवमी असल्यामुळे यात्रा आहे आणि यात्रेसाठी बटाई मातेचं दर्शन घेण्यासाठी नाशिकवरून आलेले आहेत. देवीचं मंदिर खूप छान आहे आणि त्याची बरकत पण खूप छान आहे. तर आम्ही म्हटलं चला आज रामनवमी पण आहे, चला म्हटलं आज आपण दर्शनाला जाऊया. तर गाईस बघा म्हणजे नाशिकवरून इथं दर्शन घेण्यासाठी आले आणि खूप अतिशय छान. म्हणजे आधी जे होतं ना, आता मी इथलाच त्याच्यामुळे हे मंडप वगैरे नव्हते आधी, पण आता बांधलं. आधी फक्त ते मंदिर होतं आपण त्या साईडला. नाही इथे येऊन खूप आम्हाला खूप बरं वाटलं. इकडे पण हो गेलोय तिथे पण या साईडला. चला गाईस भेटूया थोड्या वेळानंतर. आपण मंदिराच्या गेटजवळ आलो आहोत. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी जर तुम्हाला मंदिरामधला जर काही द्यायचं असेल तर या ठिकाणी बघा काउंटर असतं. या ठिकाणी तुम्ही सगळे भाविक भक्त जे आहेत आपले बया काकांत तो तिकडे बसला आहे, इथं वर्गणी देत असतात. सो चला आपण आता थोड्याच वेळात जाणार आहोत आतमध्ये. बया काकांत ते सीताराम बाबांते ते बसले आहेत त्या ठिकाणी. वर्गणी दिली जाते या ठिकाणी. गाईज आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बटाई देवी मातेचं मंदिर आहे. मूर्ती पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. खूप गर्दी आहे. आपण आतमध्ये आता या साईडला फेरी मारून घेऊयात आपण. आशीर्वाद घेतल्यानंतर मागे पाया पडल्या जातात. या ठिकाणी बघू शकता तुम्ही भक्त भाविक जे आहेत ते देवीच्या पाया पडत आहेत. आणि खूप छान वातावरण आहे आज. म्हणजे यात्रा असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी असते. हा गेट बंद केला आहे कारण आता गर्दी एवढी वाढलेली आहे की इकडनं न जाता इकडनं जाण्यासाठी तुम्हाला वाट असणार आहे. चला गाईस आपण दर्शन झालं आहे आपलं. या ठिकाणी बघा तुम्हाला थोड्याशा वेळापूर्वी सांगितलं होतं की जे नैवेद्य असतात ते या ठिकाणी नैवेद्य दाखवले जातात. बाहेर पण एक जागा आहे आणि आतमध्ये पण इथं कुंड आहे बघा. या ठिकाणी हवन कुंड आहे. अशा प्रकारे इथं जे पण नवस केलेले असतात सर्व महिला या ठिकाणी नैवेद्य दाखवत असतात. पाहू शकता तुम्ही या साईडला. या प्रकारे आतमध्ये नैवेद्य चालतं. या साईडला बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. अजूनही नंबर लागलेला लाईन आहे. पूर्ण लाईनमध्ये सर्व भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी लाईन लावून उभे आहेत. चला आपण आता जाऊयात या साईडला आतमध्ये. तर चला मग आपण बटाई माताची थोडीशी हिस्ट्री समजून घेऊयात. बटाई माता ब्राह्मण करत असताना नवे बदाने या गावामध्ये येऊन पोचल्या आणि त्यांना टोटल 9 पुत्र होती. त्यांना ब्राह्मण करत असताना थोडीशी तहान लागली, त्यामुळे बदाने गावामध्ये त्या येऊन बसल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या 9 पुत्रापैकी एका पुत्राला, बटू नावाच्या पुत्राला त्यांनी पाणी घेण्यास सांगितले. आणि बटू हा विहिरीमधून पाणी घेऊन आला. त्यावेळेस त्याच्याकडनं न कळत एक मासा त्या पाण्यामध्ये आला. त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस बटाई मातांना पाणी दिलं त्यावेळेस बटाई मातांनी त्यामध्ये बघितलं की त्यामध्ये एक मासा आहे. म्हणून बटाई माता खूप रागवल्यात बटूवरती आणि बटूला पुन्हा सांगितलं की तो मासा परत सोडू नये. बटू पुन्हा त्या विहिरीकडे गेला आणि मासा सोडून आला. परंतु बटूला या गोष्टीचा एवढा पश्चाताप झाला की त्याने त्याचा जीवच त्या विहिरीमध्ये दिला. म्हणून आजही बटाई माता त्याच जागेवरती बसून आहे स्वतःच्या मुलाची वाट बघण्यासाठी. अशा प्रकारे हा इतिहास सांगितला जातो. या साईडला बघा हे आपल्या गावातले चिल्लर पार्टी सगळे यात्रेला फिरण्यासाठी आले आहेत.
चला गाईस, आपण आता जाऊयात. थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला जे आपण विहीर दाखवली त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. वल्ली बटाई म्हणतात तिला. त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी बटाई माताच्या मुलाने समाधी घेतलेली किंवा तिथं पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे जीव दिला होता, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या विहिरीवर. ठीक आहे, चला गाईस. हे बघा मामांचा मुलगा तो भेटला होता. आपण आता वल्ल्या बटाईवरती जातोय. जे तुम्हाला विहीर सांगितली होती थोड्या वेळापूर्वी, त्या विहिरीवरती आपण जाणार आहोत या साईडला. अगदी इथनं बघा बटाई माताचं मंदिर आहे. जे शेत आहे ना, शेतांमधूनच आपल्याला जायचं इकडनं. त्या साईडनं पण रस्ता आहे पूर्णपणे. बाईकने तिकडनं जाऊ शकता आणि पायी जायचं असेल तर तुम्हाला इकडनं वाटते पायवाट आहे बघा. इकडनं सगळे भाविक भक्त जात आहेत. या साईडला पाहू शकता तुम्ही, अनेक लोक येत आहेत तिकडनं बघा. चला गाईज, आपण आता ओल्या बट्यावरती आलो आहेत. या साईडला पाहू शकता तुम्ही पूजेचं साहित्य ते ठेवलं आहे. थोड्याच वेळात आपण आता विहिरीजवळ येणार. पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी विहीर आहे आणि सर्व महिला या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी आलेले असतात. हीच ती विहीर आहे ज्या ठिकाणी महिलांच्या आंघोळ करतात. असं सांगितलं जातं की ज्या महिलांना मूळबार होत नाही त्या या ठिकाणी त्यांना आंघोळ घालून देवीचा आशीर्वाद घेतला जातो. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे विहीर आहे. आता पाणी तर कमी झालेलं आहे आपल्या या ठिकाणी. या टाईपमध्ये तुम्हाला विहीर मिळेल आणि या ठिकाणी वांगे जे असतात ते ठेवले जातात. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी बघा, सगळे भाविक भक्त आणि मध्ये वांगे इतके टाकलेले आहेत की सगळे पाण्यावरती वांगे तरत आहेत. आणि या ठिकाणी जो बटाई मातांचा जो मुलगा होता त्याने याच विहिरीमध्ये उडी मारून स्वतःचा जीव दिला होता असं सांगितलं जातं. आणि याच ठिकाणी त्याचं नाव बटू होतं असंही सांगितलं जातं. याच ठिकाणी त्यांची मूर्ती आहे. सगळे भाविक भक्त बघा पाया पडताना दिसत आहेत आतमध्ये आणि तिकडे पण पूजा केली जाते. आणि या ठिकाणी इतके कार्यक्रम असतात. सगळे जे नवस ठेवलेले असतात बघा, या साईडला पण नवस ठेवलेला आहे, कार्यक्रम चालू आहे. आणि इकडे पण बघा, या साईडला पण एक मंडप लावलेला आहे. बऱ्यापैकी अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. बघू शकता तुम्ही, इथं सगळे भाविक भक्त आज आलेले आहेत. खूपच गर्दी असते. थोड्याच वेळात आपण पण आता खाली जाणार आहोत. बघूयात आपण आतमध्ये. आपण खाली आलो आहोत या ठिकाणी बघा. आता थोड्याच वेळात आपण दर्शन घेऊयात. पाहू शकता तुम्ही इथं अशा प्रकारे इथनं दर्शन घेतलं जातं. सगळे भाविक भक्त आहेत बघा. इकडनं दर्शन घेऊन या साईडला परत रिटर्न येत आहेत. इथनं बघा महिला ज्या असतात ते अंगावरती पाणी मारतात. लहान मुलांना आशीर्वाद घेण्यासाठी आलेले असतात सगळे. चला आपण पण जाऊयात आतमध्ये. या साईडला बघा वरती मित्र आहेत गावाकडचे. कुठले आहेत भाऊ? माऊली होंडा. अच्छा, माऊली होंडात आलेले आहेत ते. दर्शनसाठी चाललेले आहेत. चला जाऊयात आपण आतमध्ये. चला गाईस, आपण दर्शन घेतलं या ठिकाणी आणि बघा मित्र गावले ते आपल्याला. नमस्कार मित्र. नमस्कार. कुठले? आम्ही अवधान का? अवधानवरून आले गाईज. अवधानवरून इथं दर्शन घेण्यासाठी आले आहेत. बटाई मातेचं आज यात्रा पण होती रामनवमीची. मागच्या आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी तुम्हाला की रामनवमीची यात्रा असते, तर त्याच्यामुळे यात्रेला आलेत बघा हे सगळे. काय नाव भाऊ आपलं? ऋषिराज बदाने. तुझं? स्वामी सारंग बदाने. विराज बदाने. अच्छा, कुशाल बदाने. अविनाश भाऊ राज. सगळे बदानेच आहेत का? ओके. सगळ्यांचीच कुळदैवत आहे असं वाटतंय मला, कारण बदाने जे सरनेम आहे त्याची कुळदैवत असते. सो चला आता भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. पुन्हा आपल्याला गाडी आपण बटाई देवीच्या मंदिरात जाऊ लावली आहे, तिकडे जाणार आहोत. पुन्हा आपण तिथनं घरी जाणार आहोत. ठीक आहे. चला गाईज, आपण आत्ताच ओल्या बटाईवरनं दर्शन घेऊन आलो आणि या साईडला जर बघितलं ना, इतकी जबरदस्त ट्रॅफिक आहे बघा. इकडं पूर्ण गाड्या लागल्यात अशा ह्या साईडला. आणि इकडे जर बघितलं तुम्ही पूर्ण जबरदस्त ट्रॅफिक आहे. आता माझी गाडी जी आहे ना, तो निम दिसतोय का, त्या साईडला लावलेली आहे. हे बघा, मी इथनं झूम करून दाखवतो माझी गाडी कुठे आहे. इतक्या दूर आहे बघा. इथं या साईडला लावलेली आहे गाडी. गणेश गेला आहे त्या साईडला घेण्यासाठी गाडी. थोड्याच वेळात येईल तो, कारण एवढी ट्रॅफिक होती, त्यालाच लावला गाडी घ्यायला. थोड्याच वेळात आपण आता निघणार आहोत. दर्शन झालं आपलं. आपण बटाई माताचं पण दर्शन घेतलं आणि वल्ल्या बटाईवर ती पण जाऊन दर्शन घेतलेलं आहे. सो आता थोड्याच वेळात आपण गावाकडे निघणार आहोत. गणा येऊन गेला बघा या साईडला, गाडी घेऊन आला. निघूयातच आपण आता. बघा अमित आणि हे आपण सगळेजण जाणार आहोत. चला आता जाऊयात आपण गावाकडे. घरी पोचलोय आताच. थोड्या वेळापूर्वी चालो. पाणी घेतलं, म्हटलं तर थोडं बसूया, कारण इतकं ऊन झालेलं आहे दुपारचं की खूपच प्रचंड प्रमाणामध्ये ऊन आहे.
सो फायनली आपण आपला व्लॉग आपण इथं स्टॉप करूयात आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या ठिकाणीचे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन बेल तुम्हाला येऊन जाईल. आणि नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला भटाई देवी माताचं मंदिर कशा प्रकारे वाटलं, कॉमेंट करून नक्कीच सांगा. सो आजचा व्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.